आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रशांत कदम सध्या आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, बरेच एक्झिट पोलचे आकडे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये त्याला हवा असलेला एक आकडा सुद्धा समोर आहे. आता सध्या एनडीएच्या बाजूने फक्त एक आकडा आपल्याला दिसतोय. निकाल काही तासामध्ये स्पष्ट होणार आहेत, पण त्यापूर्वी अगदी तुमची पहिली कॉमेंट, तुम्हाला काय वाटतंय, कशी हवा देशाची राहणार आहे आणि तुमच्या मनामधला एक्झिट पोलचा आकडा नेमका काय आहे? खरं तर ऐतिहासिक दिवस आहे. 18व्या लोकसभेची निवडणूक आहे आणि जवळपास 46 दिवस ही निवडणूक चाललेली होती. देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ चाललेली ही दुसरी निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे पण आहे की जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान देशाचे ठरणार का, या प्रश्नाचं उत्तर आजच्या दिवसानं मिळणार आहे. खरं तर 7 टप्प्यामध्ये मतदान चाललेलं होतं आणि त्याच्यानंतर आज निकाल येतो. या संपूर्ण प्रचारामध्ये मची बाराखडी जी आहे ती खूप गाजलेली होती. स्वतः स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आहेत, पण मंगळसूत्र, मटण, मुस्लिम, त्याच्यानंतर असे अनेक मचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले होते. त्याच्यानंतर आजचा दिवस जो आहे तो मतदानाचा आहे. तर आज नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. 7 जवळपास एक्झिट पोल्सनी हे सांगितलेलं आहे की भाजपचं सरकार जे आहे ते पुन्हा येईल. फक्त ते त्याच मतांनी येते का, त्याच आकड्यांनी येते का, हे आपल्याला बघायचंय. की इतर काही इक्वेशन्स देशामध्ये घडतायत याची पण उत्सुकता असेल. सगळ्यांचं लक्ष अर्थातच महाराष्ट्राकडे आहे, कारण 2 प्रादेशिक पक्षांची जी शकलं झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक झालेली नव्हती आणि त्या निवडणुकीनंतर आता म्हणजे आयोगाचे, सुप्रीम कोर्टाचे निकाल तर आले, पण जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे या निकालातून स्पष्ट होईल. त्या दृष्टीने आजचा दिवस जो आहे तो खूप महत्त्वाचा असेल.